महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या 4 महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका निवडणुकांबाबत मोठं विधान करत सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये निवडणुका होऊ शकतात असं स्पष्ट केलं आहे। ते म्हणाले, पावसाळा संपल्यानंतर आयोग निवडणुका घेण्यास सज्ज असेल। सरकारची यंत्रणा तयार आहे। निवडणूक आयोग निर्णय घेईल तेव्हा आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार असू। बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, पण त्यानंतर पुन्हा एकत्र येऊ। भाजप म्हणून आम्ही सक्षम आहोत। लोकसभा निवडणुकीतून आम्ही धडे घेतले आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला, असं ते म्हणाले। येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपचं मुख्य लक्ष मुंबई महापालिकेवर आहे। ही भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका असून गेली 25 वर्षे शिवसेना ठाकरे गट इथे सत्तेवर आहे। मागच्या निवडणुकीत भाजपने प्रबळ टक्कर दिली होती। यंदा ही निवडणूक ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे। भाजप स्थानिक निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवण्याच्या तयारीत आहे। महाविकास आघाडी एकत्र लढणार का याबाबत अजूनही अनिश्चितता आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या होत्या, पण आता त्या थांबल्या। दोन्ही पवार गट एकत्र येऊ शकतात का हेही पाहावं लागेल। महापालिका निवडणुका कधी होणार यावर आता सस्पेन्स कमी झाला असून सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे। राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाल सुरू झाली आहे आणि मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।